नमस्कार, कसे आहेत सखींनो? फोटोवरून व्हिडिओवरून तर समजतच असेल हा की नामकरण सोहळ्याचा व्हिडिओ आहे. चला तर मग डिटेलमध्ये पाहूया. माझ्या वहिनीला दुसरा पण मुलगा झाला. त्याचंच नामकरण सोहळ्यासाठी मी माझ्या माहेरी गेली होती. तयारी तर खूप छान केली होती. घरीच पावसाचं वातावरण असल्यामुळं आम्ही घरीच कार्यक्रम करायचं ठरवलं. मग असं डेकोरेशन बाकी तयारी सगळी घरीच चालली होती आणि आमचेच थोडेच पाहुणे बोलवले होते. आम्ही बहिणी आणि वहिनीच्या माहेरचे आणि घरातले तर सगळेच होते. त्यामुळं अशा प्रकारे चालू होतं ओटी भरण, पाळणा आणि बाळाच्या आयुष्यातील अतिशय महत्त्वाचा आणि आनंदाचा संस्कार आहे हा नामकरण संस्कार. कुटुंब, नातेवाईक आणि मित्रांच्या उपस्थितीत प्रेम, आशीर्वाद आणि आनंदाने हा सुंदर सोहळा साजरा केला जातो. आम्ही पण पहिल्या बाळाचा पण खूप छान झाला होता सोहळा. मग ह्या पण बाळाचा मुलगाच झाला. वहिनीला मुलगी हवी होती, पण काय आता आपल्या हातात नाही आहे. बघा त्याची मोठी आत्या किती बोलते आहे बाळासोबत. त्याला पण बोलायचं होतं, माझं नाव ठेवायचं होतं, आलाय म्हणून त्याचं चाललं होतं. घरीच बाकी स्वयंपाक चालला होता काकीचा, आईचा आणि ह्यांच्या दोघांच्या गप्पा चालू होत्या. ओ ओ करून तो बोलत होता. घरी चपाती, वांग्याची भाजी, बटाटा भाजी आणि लाडू वगैरे घरीच केलं होतं. मग आम्ही तिघी बहिणींनी नाव ठेवलं. हे दोन आजी आहेत, माझी मावशी आणि माझी आई वडील त्यांनी पण बाळाला घेऊन घरीच फोटोशूट केलं. खूप छान साधा छोटाच पण खूप छान कार्यक्रम झाला. नामकरण सोहळ्यातील काही क्षण तुमच्यासोबत शेअर करावे म्हणून हा केलेला व्हिडिओ आहे. हा माझा मोठा भाचा आहे, 7वी, आणि आत्ता बाळाचं नाव आम्ही स्वरूप ठेवलं आहे. तो पण तेवढाच गोंडस आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून सांगा.